तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आता बिग बॉस सीझन 6 ची डेट तर आली आहे, पण आणखी एक काम राहिलं आहे बिग बॉस कडून. ते म्हणजे बिग बॉस 6 चे कॉन्टेस्टंट कोण कोण येणार आहेत तेच व्हिडिओ घेऊन आले मित्रांनो. खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पण बघायला विसरू नका. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुमचा आवडता कॉन्टेस्टंट कोण आहे ते पण कमेंट करून सांगा की तुम्हाला कोण पाहिजे बिग बॉस सीझन 6 मध्ये. तर चला मग सुरू करूया लगेच. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे या वेळेचा बिग बॉस जे आहे ते 11 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि संध्याकाळी 8 पासून सुरू होणार आहे. म्हणजे आजकाल आपल्याला आता उशिरापर्यंत जागायची पण गरज नाहीये. संध्याकाळी 8 ला सुरू होणार, ते 9 पर्यंत चालणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही म्हणजे की शो हा लवकरात लवकर चालू करत आहेत आणि टायमिंग पण त्याचा एकदम भारी आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना हे तर टायमिंग आवडला आणि डेट पण आवडली. पण आता राहिला सगळ्यात मोठा प्रश्न हा, की सगळ्यात मेन प्रश्नच आहे की कॉन्टेस्टंट कोण कोण येणार आहेत ते. तर मित्रांनो, कॉन्टेस्टंट कोण कोण येणार आहेत हे कमेंटमध्ये पण सांगा आणि मी पण तुम्हाला सांगते कॉन्टेस्टंट कोण कोण येणार आहेत ते. हे कॉन्टेस्टंट फक्त आणि फक्त येऊ शकतात, ना की कन्फर्म सदस्य आहेत. कारण की कन्फर्म सदस्याची लिस्ट आलेली नाहीये. आपला व्हिडिओ मित्रांनो फेक नसतो, त्याच्यामुळे मी डायरेक्टली पहिलं सांगून टाकतो की बिग बॉस मध्ये हे कॉन्टेस्टंट येऊ शकतात. परत सांगतो, बिग बॉस मध्ये हे कॉन्टेस्टंट येऊ शकतात. तर चला मग कोण कोण आहेत ते, की त्यांची संभाव्यता आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये येण्याची. तर पहिलं नाव आहे मित्रांनो विनायक माळी. विनायक माळी मित्रांनो कॉमेडी किंग म्हणून ओळखला जातो आणि तोच विनायक माळी आहे, तो म्हणजे दादूस. सोने घालून पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारा तोच विनायक माळी बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतो. कारण की यांचं नाव खूप म्हणजे खूप चर्चेत आहे. रीलवर, इंस्टाग्रामवर, युट्यूबवर सगळीकडे म्हणजे विनायक माळीचं नाव खूप म्हणजे खूप जास्त चर्चेत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो विनायक माळी बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे नाव घेतोय ते म्हणजे नाव आहे रोशन. मित्रांनो, रोशन हा एक बॉडी बिल्डर आहे आणि हे रीलवर खूप म्हणजे खूप व्हायरल पण आहेत आणि युट्यूबवर पण व्हायरल आहेत. आणि हे एवढी मेहनत करतात, म्हणजे ते मजदुरी काम करतात आणि बॉडी बनवलेले आहेत. हे लोकांना खूप म्हणजे खूप आवडलं आहे आणि ह्यांची कमेंट मित्रांनो सगळीकडे आहे की रोशन दादाला घ्या बिग बॉस सीझन 6 मध्ये. हे नाव म्हणजे सगळ्यात टॉपला आहे मित्रांनो, सगळ्यात टॉपला चर्चेत आहे. मला तर असं वाटतं की हे नाव कन्फर्म आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये. मित्रांनो, आता जे नाव आहे ते नाव म्हणजे गर्लचं आहे आणि ती गर्ल म्हणजे एका रातोरात फेमस झालेली आहे आणि त्यांचं नाव आहे विष्णुप्रिया. मित्रांनो, विष्णुप्रिया ही बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकते मित्रांनो, कारण तिचं फॅन फॉलोइंग एवढी जास्त आहे की बिग बॉस 6 मध्ये यांना अप्रोच करू शकतात. कारण की ह्यांच्या पाठीमागे एवढा फॅन बेस आहे की यांना कट्टर फॅन बेस पूर्ण म्हणजे पूर्ण सपोर्ट करायला रेडी आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की टीव्ही सिरियल मधले जे की कॉमेडी करतात ते येऊ शकतात बिग बॉस सीझन 6 मध्ये. ते म्हणजे मित्रांनो गौरव मोरे पण येऊ शकतात बिग बॉस सीझन 6 मध्ये. कारण की बिग बॉस सीझन 6 मध्ये कॉमेडियन पण ह्या वेळेस घेणार आहेत. कारण की हर वेळेस अलग अलग काहीतरी त्याने दाखवायचा प्रयत्न करतात, ह्या वेळेस तसंच मित्रांनो कॉमेडियन पण बिग बॉस मध्ये घेणार आहेत आणि बिग बॉसची पूर्ण टीआरपी म्हणजे एवढी हाईप करणार आहेत की पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत मित्रांनो. तसंच मित्रांनो सोबतच नाव आहे भाऊ कदम यांचं. भाऊ कदम पण बिग बॉस सीझन 6 मध्ये डेब्यू करू शकतात. कारण की भाऊ कदमचे मित्रांनो आजकाल शो जे आहेत ते थोडं डाऊन आहे, त्याच्यामुळे भाऊ कदम पण डेब्यू करू शकतात मित्रांनो. आता एक रील स्टार आहे, त्यांचं पण नाव आहे ह्या लिस्ट मध्ये मित्रांनो महेश मोठे. महेश मोठेंनी एका विधवा स्त्री सोबत लग्न करून सगळ्या महाराष्ट्राला एक अलगच लेवलचं मोटिवेशन दिलेलं आहे मित्रांनो. आणि यांची जी पब्लिक आहे महेश मोठेला खूप म्हणजे खूप प्रेम करते आणि कट्टर पब्लिक आहे, त्याच्यामुळे महेश मोठेचा पण चान्स आहे बिग बॉस सीझन 6 मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय यांच्यापैकी बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण येईल आणि कोण नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका मित्रांनो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. कारण की मित्रांनो सबस्क्राईब केल्याचा एकच फायदा आहे, ते म्हणजे फ्री आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आणि नवीन नवीन माहिती पण घेऊन येतो. कारण मित्रांनो जे माहिती दुसरे युट्यूबर रिअल म्हणून सांगतात, जे की फेक न्यूज असते, तीच आपण रिअल न्यूज घेऊन येतो आणि रिअलच सांगतो. आणि जर फेक असेल तर फेकच सांगतो. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचा फायदा एकच होतो, जे रिअल आहे ते रिअलच असतं.